एक दिवस तुझी बॉडी फ्रीजमध्ये सापडेल असं माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या. पण मी विचार करायचे, प्रत्येकजण असा नसतो. पण नाही, त्या बरोबर बोलायच्या. हे शब्द होते स्तुती सोनावणेचे. मृत्यूआधी तिने लिहिलेल्या 6 पानी चिठ्ठीमधले. डॉक्टर स्तुती सोनावणे, 24 वर्षांची तरुणी, मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरीचं शिक्षण घेणारी. मुंबईच्या अँटॉप हिल भागात स्तुती आपल्या आईवडिलांसोबत राहायची. रविवारी रात्री तिचे आईवडील जेवायला बाहेर गेले. स्तुती त्यांच्यासोबत गेली नाही. सोमवारी सकाळी तिने बराच वेळ दार उघडलं नाही. वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला नाही. तेव्हा तिच्या वडिलांनी दार उघडलं आणि त्यांना समोर दिसला पंख्याला लटकलेला स्तुतीचा मृतदेह. टॉपर असलेल्या, भरपूर काम करणाऱ्या या 24 वर्षांच्या मुलीने स्वतःला संपवणं जितकं धक्कादायक होतं, तितकीच धक्कादायक होती तिने मृत्यूआधी लिहिलेली 6 पानांची चिठ्ठी. फुझेल मोहम्मद खान आपल्याला त्रास देत असल्याचे केलेले दावे. ही घटना समोर आली. पोलिसांनी फुझेलला ताब्यात घेतलं, चौकशी सुरू केली. पण या मुलीच्या कुटुंबियांच्या दाव्यांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागणार का, अशी चर्चा सुरू झाली. पण स्तुती सोनावणेसोबत नेमकं काय घडलं, त्या 6 पारी चिठ्ठीत आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मयी आणि तुम्ही पाहताय बोलभेडू. रविवारी 8 मार्चला स्तुतीच्या आईवडिलांनी तिला बाहेर जेवायला येण्याचा आग्रह केला. पण झोप आलीये हे सांगून ती घरातच थांबली. तिच्या घरच्यांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, मात्र ती हो नाही याच्या पलीकडे काहीही बोलली नाही. सोमवारी सकाळी बराच वेळ झाला तरी तिने दरवाजा उघडला नाही. म्हणून तिच्या वडिलांनी ताकद लावून दरवाजा उघडला. तेव्हा स्तुतीने स्वतःला संपवल्याचं दृश्य त्यांना दिसलं. तिचे वडील बजरंग सोनावणे यांनी लागलीच पोलिसांना फोन केला. स्तुतीचा मृतदेह सायन पाऊल उचलल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही, असं या चिठ्ठीत स्तुतीने लिहिलंय. त्यानंतर 3ऱ्या पानावर तिने, मी आणि फुझेल वर्षभरापेक्षा जास्त वेळ एकत्र होतो. त्याला दारू पिणं, सिगरेट ओढणं अशा सगळ्या चुकीच्या सवयी होत्या. आम्ही डेट करत असताना तो बंबल ॲपवर होता. तो चुकीचा होता तरी मी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. कदाचित मी प्रेमात असल्याने केले असेल. पण मी काम करत होते, माझं काम नीट सुरू होतं. पण मी असं काहीतरी करून मूर्खपणा करतेय. 4थ्या पानावर तिने फुझेल आपल्यावर कसा ओरडायचा, तिने तुझीच कुठे फोडून टाकेन अशी धमकी कशी दिली, त्यावेळी किती भीती वाटली हे सुद्धा लिहिलं आहे. त्याच पानावर तिने आपलं कुटुंबीय आणि डॉक्टर बांगा यांनी आपली कशी काळजी घेतली हे सांगितलं. पण याच पानावर तिने एक गोष्ट लिहिली, तिच्या मैत्रिणींना फुझेलबद्दल, या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादाबद्दल माहीत होतं. त्या तिला मस्करीमध्ये म्हणायच्या, एक दिवस तुझी बॉडी फ्रीजमध्ये सापडेल आणि आम्हाला तुझी बॉडी फ्रीजमध्ये बघायला आवडणार नाही. मला वाटायचं सगळेच जण असे नसतात, पण शेवटी माझ्यासोबत तेच घडलं, असं या चिठ्ठीत स्तुतीने लिहिलंय. शेवटच्या 2 पानांमध्ये तिने आपल्या आईवडिलांची, बहिणीची, डॉक्टर बांगा यांची माफी मागितली. आपल्याला किती मानसिक त्रास होतोय, आपण हे सगळं सहन करू शकत नाहीये, याबद्दल लिहिलंय. आपला मृत्यू झाल्यानंतर पोस्टमॉर्टम करू नये अशी इच्छाही व्यक्त केलीय. डॉक्टर स्तुती सोनावणेचा मृत्यू आणि त्यानंतर समोर आलेली ही चिठ्ठी यामुळे मोठी खळबळ उडाली. तिच्या वडिलांनी फुझेल मोहम्मद खानच्या विरोधात स्तुतीला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर फुझेलवर कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटकसुद्धा केली. पण या सगळ्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्तुती आणि फुझेलमध्ये नेमकं काय घडलेलं. तर स्तुतीचे वडील बजरंग सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या दाव्यानुसार 15 दिवसांपूर्वी स्तुती घरामध्ये रडत होती. तेव्हा मी आणि माझ्या बायकोने तिला, तू का रडतीये हे विचारलं. तेव्हा तिने सांगितलं, मुंबई सेंट्रल डेंटल हॉस्पिटलचा HOD डॉक्टर बांगा मला टॉर्चर करतो, वाईट बोलतो. तुला लग्न करायची काय गरज आहे, मुली राहतातच की लग्न न करता, असं म्हणण्यामागे त्याचा उद्देश बरोबर वाटत नाही. आमची मुलगी मागची 5 वर्ष त्याच्यासोबत काम करायची. तो कधीही तिचं करिअर खराब करेल याची तिला भीती होती. पण आम्ही तिला सांगत होतो, तुला घाबरायची काहीही गरज नाही. स्तुतीचा मृत्यू झाल्यानंतर ADRमध्ये पोलीस डॉक्टर बांगाचं नाव घेत नव्हते. आम्ही दबाव टाकून ADRमध्ये ते नाव घ्यायला लावलं, असा दावाही त्यांनी केला. सोबतच त्यांनी असंही सांगितलं की माझ्या मुलीने फुझेलला आपण लग्न करूया असं सांगितलं, तेव्हा त्याने तिला आपल्या घरी नेलं. तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी फुझेलला सांगितलं, तू हिच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहेस. ते धर्मानी हिंदू आहेत. तू जर हिच्याशी लग्न केलं तर आमचं जगणं कठीण होईल. या देशात राहणं कठीण होईल. त्यामुळे तू हे लग्न करू नको. त्यानंतर फुझेलने स्तुतीला आपलं लग्न होऊ शकत नाही असं सांगितलं. त्यानंतर माझ्या मुलीची दुसऱ्या मुलासोबत ओळख झाली. या दोघांनी आपापला भूतकाळ विसरून एकत्र येण्याचं ठरवलं. या दोघांचं नातं व्यवस्थित सुरू असताना 2 जण मध्ये आले, बांगा आणि फुझेल. दोघांनी तिला टॉर्चर करायला सुरुवात केली. ज्या मुलाशी तिचं नातं सुरू होतं त्याने आम्हाला याबद्दल माहिती दिली.
पोलिसांनी आम्हाला स्तुतीची चिठ्ठी दाखवली तेव्हा आम्हाला फुजैलबद्दल समजलं. तिने दुसऱ्या नात्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगितलं नव्हतं. आम्हाला तिने बांगा तिला कसा आणि किती त्रास देतो, पर्सनल कामं कशी सांगतो हे सांगितलं होतं. आता आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. जो कोण नराधम आहे त्याला शिक्षा केली पाहिजे. थोडक्यात एका बाजूला स्तुतीने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये फुजैलसोबतचं नातं, त्याने चारित्र्यावर घेतलेला संशय, तिच्याबद्दल वापरलेले चुकीचे शब्द यांचा उल्लेख आहे. डॉक्टर बांगा यांनी कायम माझी काळजी घेतली असा उल्लेख डॉक्टर बांगा यांच्याबद्दल केलाय. त्यामुळे तपासात या प्रकरणाबद्दल नेमकं काय समोर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. कारण संशयाच्या फेऱ्यात 2 जण आहेत आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आपली मुलगी गमावलेलं एक कुटुंब.